प्रत्येक स्त्रीला आपल्या म्हणजे मिस्टरांना सपोर्ट केलाच पाहिजे आणि त्यांनी काही ना काही घरामधून का ना हो व्यवसाय केलाच पाहिजे. हा 2010 मध्ये मला असं वाटलं. पॉज करते का? माझ्या घरच्यांचा माझ्या माहेरच्यांचा मला खूप छान असा सपोर्ट आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. केम छो, कसं काय, खम्मा गनी. वेलकम बैक टू माधुरी सांचीज ब्लॉग अगेन. एंड एज यू गाइज नो कि आई हैव स्मॉल बिजनेस जिसमें मैं ज्वेलरी एंड हेयर एक्सेसरीज में डील करती हूँ. मेरा खुद का स्मॉल बिजनेस है. सो आई थॉट कि चलो और एक स्मॉल बिजनेस को सपोर्ट करते हैं. सो मेरे मम्मी के यहाँ पे जो रहती है, मेरी जो काकू है, उनकी फ्रेंड है, उनका भी एक स्मॉल बिजनेस है, यशांजलि नाम से साड़ी सेंटर है. बहुत सुंदर है. आप पूरा ब्लॉग जरूर देखना. उसमें आपको देखने को मिल जाएगा की कशा प्रकारच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर सुंदर क्वालिटीच्या साड्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेडी टू वेअर साडी देखील भेटेल, रेडीमेड ब्लाउज सोबत साडी भेटेल, सुंदर सुंदर क्वालिटीच्या ऑर्गॅन्झा, टिश्यूज, एव्हरीथिंग, म्हणजे डिफरंट स्टाईलच्या साड्या तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. आणि स्पेशली त्यांचं ब्रायडल कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये ते खूप छान प्रकारे डील करतात. सो तुम्ही देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर या स्मॉल बिझनेसला सपोर्ट नक्की करा आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा, सो दॅट तुम्हाला कळेल की इथलं कलेक्शन कसं आहे. आता आपण बघणार आहोत यशांजली साडीकडे जाणारा एक्झॅक्टली रस्ता. अर्थातच डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल दिलेली आहे की तुम्हाला तिकडे कसं जायचं आहे. परंतु जेव्हा तुम्ही नियर बाय पोहोचाल तेव्हा तुम्हाला हे सुंदर असं छान अगदी प्रसन्न वाटणारं घर दिसणार आहे आणि तिथेच तुम्हाला यशांजली साडी सेंटरचा बोर्ड देखील दिसणार आहे. मी जेव्हा शूट करत होते त्यांच्याकडे सतत कस्टमर सुरू होते आणि ट्रस्ट मी याच्या पहिले देखील मी जेव्हा पण गेले त्यांच्याकडे कस्टमर्स कंटिन्यू असतात. सो सगळ्यात पहिले या सुंदर अशा यशांजली साडी सेंटरची सुरुवात होते अगदी पॉझिटिव्हली महादेवाच्या पिंडाने. अगदी मला माझं लहानपण आठवतं. पहाटे पहाटे उठून रांगोळी काढणं, देवाघरी दिवा लावणं ही आपली संस्कृतीच आहे आणि खूप छान असं वाटतं. आणि महादेवाचा आशीर्वाद पहाटे पहाटे भेटतं म्हणजे याच्यापेक्षा स्पेशल कायच असणार नाही का. महादेवाचं पिंड म्हटलं ना की मला माझं बालपण आठवतं. गल्लीमध्ये एक सुंदर असं महादेवाचं मंदिर होतं. तिकडे जाऊन आम्ही नेहमी दर्शन करायचो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटायचं बरं का. सो सुंदर अशा महादेवाच्या पिंडाने इथे सुरुवात होते. तुम्ही बघू शकता किती सुंदरपणे त्यांनी घराचं डेकोरेशन देखील केलेलं आहे. आणि हे दर्शन घेताच तुम्ही अगदी त्या दरवाजाच्या बाजूलाच तुम्हाला इकडे बोर्ड दिसेल यशांजली साडी सेंटर आणि त्यानंतर तुम्हाला एंट्रन्स देखील दिसेल. आणि ट्रस्ट मी हा व्हिडिओ शूट करताना मला अगदी क्योंकि सास भी कभी बहुती हे आठवत होतं. कारण जेव्हा तुलसी त्याच्यामध्ये घराचं इंट्रोडक्शन करते ना ती असंच करते, त्यामुळे थोडं काही मला असंच वाटत होतं. तुम्हाला काय वाटतं? यांच्या शॉप मध्ये कंटिन्यू अशी गर्दी असते आणि हे त्यांचं शॉप आहे. सो तुम्ही बघू शकता खूप जास्त भरभरून कलेक्शन इकडे त्यांच्याकडे आहे. अगदी जागा नाहीये ठेवायला, इतकं कलेक्शन आहे. सो नक्की विजिट द्या. जर तुम्ही देखील अफोर्डेबल साड्यांच्या शोधामध्ये असाल तर हे शॉप स्पेशली तुमच्यासाठी बनलेलं आहे. लवकरात लवकर इकडे व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल दिलेली आहे. खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन यांच्याकडे भेटतं. तर त्वरा करा आणि शॉपिंग करा. नमस्कार, छत्रपती संभाजीनगर. आज आपण आलो आहोत यशांजली साडी सेंटर मध्ये, जिथे मॅम एकदम छान प्रकारे साड्या सेल करतात. अगदी त्यांचा स्मॉल बिझनेस आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझा देखील स्मॉल बिझनेस आहे. सो दॅट मी अजून एका स्मॉल बिझनेसला प्रमोट करण्यासाठी इथे आलेली आहे. तर आपण जाणून घेऊयात मॅमच्या स्मॉल बिझनेस बद्दल. सो मॅम तुमचं नाव आणि तुमच्या साड्यांबद्दल सांगा. माझं नाव नेहा परदेशी, नेहा ईश्वर परदेशी. माझ्या शॉपचं नाव आहे यशांजली साडी सेंटर. हे माझं शॉप आहे. याच्यामध्ये खूप छान प्रकारच्या अशा साड्या आहे, खूप छान व्हरायटी आहे, खूप छान कलेक्शन आहे. काठपदर, कांजीवरम, डिझायनर, सिंथेटिक, कॅटलॉग, घागरे, ड्रेस वगैरे सगळे मटेरियल, सगळ्या क्वालिटी, सगळ्या व्हरायटी माझ्याकडे भेटतात. तर तुम्ही पण यशांजली साडीला एकदा अवश्य भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला किती वर्ष झाली आहे साधारणतः हा व्यवसाय सुरू करून? 15 वर्ष झाले आहे मला हे बिझनेस सुरू करून. ह्या बिझनेसला माझ्या मिस्टरांचा, माझ्या सासू सासऱ्यांचा, माझ्या मुलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. त्यांच्या सपोर्टनुसारच मी हा बिझनेस सुरू केला आहे. माझ्या भावांनी पण मला पैशांना वगैरे खूप छान असा सपोर्ट केलेला आहे. त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते. त्यांच्या सपोर्टामुळे पण माझा बिझनेस खूप मोठा म्हणजे प्रगतीच्या मार्गावर आहे. आणि
माझ्या घरच्यांचा, माझ्या माहेरच्यांचा मला खूप छान असा सपोर्ट आहे. त्याच्यामुळेच आज मी इथवर पोहोचलेले आहे. मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुमची मेहनत पण आहे. तुमची मेहनत पण आहे त्यामागे, आणि एवढा मोठा सेटअप उभा करणं जोक नाहीये. 15 वर्ष झाली आहे तुम्हाला. मी ऐकले की 2000 पेक्षा जास्त कस्टमर्स तुमचे फिक्स असतात. हा, 2000 कस्टमर तर माझे फिक्स आहे आणि सगळे कस्टमर माझे हॅपी आहे माझ्यापासून. माझ्या स्वभावामुळं, माझ्या साड्यांचा बिझनेस त्यांना क्वालिटी आवडती आणि त्याच्यामुळे ते माझ्याकडं नेहमीच येतात सगळे कस्टमर, आणि माझे सगळे कस्टमर सगळे छान आहे. क्या बात आहे. ओके, तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही हा व्यवसाय सुरू केला पाहिजे? 2010 मध्ये मला असं वाटलं की काहीतरी आपण करायला पाहिजे, आपल्या पण मिस्टरांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. तर काय करावं हे काही सुचत नव्हतं, पण माझ्या भावाने, माझा लहान भाऊ जो आहे तो खूप असा तो पण छान बिझनेसमॅन आहे. त्याचे किराण्याचे वगैरे शॉप आहे, पशुखाद्याचे शॉप आहे. त्याने मला सांगितलं की तू कर, मी सपोर्ट करेल तुला, आणि त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्या घरच्यांनी तर खूप सपोर्ट केलेला आहे. त्यापेक्षाही माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलींनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. फॅमिली सपोर्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो हो. कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी. हम्म. आणि खूप छान प्रकारे तुम्ही हा सेटअप केलेला आहे. आता आपण तुमच्याकडे कसल्या प्रकारच्या साड्या आहेत आणि कसल्या प्रकारच्या साड्या तुमच्या सगळ्यात जास्त सेल होतात आणि ऑडियन्सचा कसा रिस्पॉन्स येतो जे तुमच्याकडे साड्या घेण्यासाठी येतात, ते मला थोडक्यात सांगा. हो. माझ्याकडे हे डिझायनर साड्यांचा जास्त जास्त प्रकारात लेडीज हे करतात. त्यांना डिझायनर साड्या माझ्याकडच्या खूप आवडतात आणि काठपदर वगैरे पण आवडतात. जास्त करून दुल्हन साडी वगैरे हा माल माझा जास्त विकलेला आहे आणि दीपावलीला तर मला खूप छान असा रिस्पॉन्स भेटलेला आहे यावर्षी. ओके, क्या बात आहे. सो खूप छान अशी जर्नी आहे मॅमची. तर ज्या महिला जसं तुम्ही घरनं हा व्यवसाय सुरू केला आणि खूप छान उत्तम प्रकारे तुम्हाला प्रतिसाद देखील भेटलेला आहे, तर ज्या महिला घरी आहेत ज्यांना अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या घरून काहीतरी व्यवसाय सुरू करावा, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्ही कसं सुरू करू शकता? तुम्ही पण करू शकता घरातून बिझनेस. थोडापासून आपण सुरुवात करू शकतो आणि छान क्वालिटी, छान व्हरायटी, चांगला आपला स्वभाव, चांगला रिस्पॉन्स दिला तर बिझनेस अवश्य चालतो. आणि कस्टमरांना काय पाहिजे, त्यांना फक्त त्यांचा मान सन्मान, त्यांना सगळं व्यवस्थित व्हरायटी वगैरे क्वालिटी भेटली तर कस्टमर कुठं बी असू. आज तर माझा बिझनेस हा गल्लीमध्ये आहे, खूप मोठा असं रोडवर वगैरे शॉप नाहीये माझं. खूप आतमध्ये आणि गल्लीमध्ये माझं शॉप आहे, तरी पण खूप छान प्रकारे चालतं. तसं तुम्ही पण करा आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या मिस्टरांना सपोर्ट केलाच पाहिजे आणि त्यांनी काही ना काही घरामधून का ना हो व्यवसाय केलाच पाहिजे. क्या बात आहे. सो मॅमने छान प्रकारे तुम्हा सगळ्यांना मोटिवेट केलेलं आहे. सो मॅमच्या शॉपचा ऍड्रेस आणि मॅमच्या शॉप मध्ये कसं जायचंय हे मी तुम्हाला पूर्ण आज छान प्रकारे सांगणार आहे. तर वळूयात पुढे. सो जसं की आपण बघतोय खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन यांच्याकडे आहे. सो आता सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की तुमच्या शॉपचं नाव यशांजली का आहे? माझ्या मुलाचं नाव यश आहे आणि मुलीचं अंजली आहे, त्याच्यामुळं मी म्हंटल की माझ्या यशांजली. शॉपचं नाव यशांजली ही ठेवू आपण. अच्छा, छान छान, मस्त केलंय. आता तुम्ही मला वाटतं जांभळ्या कलरची सुंदर अशी साडी आहे तुमच्याकडे. हो. सो या साडीबद्दल काय बोलू इच्छिता? ही साडी खूप छान आहे, ट्रेंडिंग साडी आहे ही. आता ना सिरोस्की डायमंड वर्कची खूप फॅशन आहे. ओके. ही खूप सुंदर अशी सिरोस्की वर्क डायमंड वर्कची साडी आहे. हिचा कपडा क्रशचा आहे आणि सध्या ही ट्रेंडिंग साडी आहे. सध्या ह्या वर्षी डायमंड वर्क, सिरोस्की वर्क ह्या पॅटर्नचे खूप जास्त डिमांड आहे. आणि अजून ही पण तुम्ही बघू शकता, ही रेडीमेड ब्लाउजची साडी आहे. ही पण खूप सुंदर अशी साडी आहे. सिंपल साडी आहे आणि ब्लाउज त्याचं डिझायनर आहे. अगदी मनाला मोहणारी सुंदर अशी साडी होती. याचा कलर देखील खूप ॲस्थेटिक होता आणि मेन म्हणजे ब्लाऊज देखील रेडीमेड होतं. खूप सुंदर अशी ही साडी आहे. ब्लाउज तर आपण बघितलेलंच आहे. ही पण साडी डिझायनर साडी आहे. त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे भरपूर आहेत. हा, खूप छान असे कलर्स आहे याच्यामध्ये. लिहू के पाठ पल्लू की बघा, ही साऊथ इंडियन साडी आहे.
खूप सुंदर अशी ही साडी आहे. याच्यामध्ये 2 ब्लाउज आलेले आहे. खूप सुंदर सॉफ्ट अशी ही साडी आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा एक ब्लाउज आहे आणि डिझायनर एक हा ब्लाउज आहे. हा माल माझा खूप विकला आहे. याच्या आधी हा माल मी आणलेला होता. बघा, ही पण बघू शकता तुम्ही. ही डायमंड वर्कची किती सुंदर अशी काठपदर साडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटून जातील. हे बघा, सुंदर अशा काठपदराच्या साड्या माझ्याकडं आता ब्रायडल साठी, लग्नासाठी खूप छान अशा आलेल्या आहेत. तुम्ही ही सिल्कची पण साडी बघू शकता. सगळ्या साड्यांचं कलेक्शन मात्र मनाला भावणार होतं. त्याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या ना की मलाच बघून असं वाटत होतं की ही घ्यावी की ती घ्यावी. आणि काठापदरामध्ये देखील त्यांच्याकडे प्रचंड ऑप्शन्स आहेत. तर मला तर ही साडी खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? बघा, ही पण साडी किती छान आहे. दुल्हन साडी आहे ही. मटेरियल पण खूप छान आहे. सिल्कचं मटेरियल आहे याचं. आणि याच्यात पण 2 ब्लाउज आलेले आहे. या साडीची स्पेशालिटी आहे, याच्यामध्ये 2 ब्लाउज आहे आणि याच्यामध्ये पण खूप छान असे कलर्स आलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यशांजली साडीला अवश्य भेट द्या. साड्या घेण्यासाठी इतकी जास्त तिकडे गर्दी होती ना. शूट करत असताना देखील खूप साऱ्या लेडीज तिकडे सारख्या येत होत्या. सो इन बिटवीन शूटमध्ये त्यांना त्यांचे कस्टमर्स पण करायचे होते. कारण कस्टमरची गर्दी खूप जास्त झाली होती. आम्ही सेकंड रूममध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं, परंतु नंतर खूप जास्त गर्दी झाल्यानंतर आम्हाला शूट थांबावा लागला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं पहिले साड्या सगळ्यांना दाखवल्या आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या साड्या सिलेक्ट केल्या. घर से बिजनेस करना इतना ईजी नहीं होता है, वो भी बहुत हार्ड होता है बिकॉज सारा टाइम मैनेजमेंट, और जब आप घर में ही स्टार्ट करते तो बहुत भाग दौड़ भी हो जाती है. एंड यू नो, जब सीजन का टाइम होता है त्यावेळी चक्क तुमचा दिवस रात्र जाते. कारण सीजनच्या टाइमला तुमच्याकडे प्रचंड कस्टमर्सची गर्दी होते आणि सगळ्यांना अटेंड करणं, सगळ्यांच्या साड्या सिलेक्ट करणं खूप मी hard छाया असतं. पवार, मी यशांजली शॉप मध्ये आज आलेली आहे आणि मला इथल्या साड्या खूप आवडतात. यशांजली शॉप मध्ये मी 5 वर्षापासून साड्या घेते आणि इथल्या साड्या खूप मस्त मस्त साड्या असतात. डिझायनर साड्या, पार्टीवेअर साड्या, काठपदरी साड्या, खूप छान साड्या भेटतात यशांजली शॉप मध्ये. धन्यवाद. मी रुपाली सुरसे. मी इथून साडी आत्ताच खरेदी केली. एकच नंबर साड्या आहे. मी भरपूर वर्षापासून इथून साडी खरेदी केली. यावेळेस मी ही साडी खरेदी केली. खूपच छान साड्या आहे. नमस्कार, मी साधना भवरे. मी फर्स्ट टाइम ह्या दुकानामध्ये आलेले आहे, पण ह्या दुकानामध्ये मला खूप छान वाटलं. यांचं मटेरियल वगैरे, हे साड्या खूप छान वाटल्या मला आणि भाव पण व्यवस्थित आहे. एकदम छान वाटलं मला. मी रोहिणीताई बोलते. भाभीच्या दुकानात मी 4-5 वर्षापासून येते साड्या घ्यायला. भाभीच्या दुकानात खूप खूप छान छान साड्या असतात. काठपदर, डिझायनर, पार्टीवेअर, खूप छान साड्या असतात. आणि भाभीचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळे सगळं आमचा एरिया भाभीच्याच दुकानात साड्या घ्यायला येतोय. नमस्कार, माझं नाव कावेरी गोवर्धन. मी इथं खूप वर्षापासून साड्या घेते. माझ्या सासूबाई पण इथं खूप साड्या घेतात. आमच्या ताई पण इथं साड्या घेतात. इथं क्वालिटी खूप छान आहे साड्यांची आणि भरपूर प्रकारच्या साड्या इथं भेटतात. त्यामुळे तुम्ही यशांजली शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. यशांजली मधनं साड्या नक्की घ्या. थँक्यू. नमस्कार, यशांजली साडी शॉपचा ऍड्रेस आहे. तुम्हाला गजानन मंदिर तर माहितीच आहे छत्रपती संभाजीनगरचं. तर तिथून तुम्ही स्ट्रेट यायचं. SBI बँक आहे, त्याच्या आतमध्ये गजानन नगर, गल्ली नंबर 2, A2 143, छत्रपती संभाजीनगर. तर तुम्ही यशांजली साडी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आहे जयश्री. मी स्पेशल नाशिकवरून इथे यशांजली साडी सेंटर मध्ये खास येते. इथे साडी पण एवढ्या सुंदर आहेत आणि म्हणजे व्हरायटी, आपल्याला कलर जसे म्हटलं तसे भेटेल. आपल्या मनपसंतीची, तुम्हाला कुठलीही इथे निराशा जाणवणार नाही. हर एक प्रकारची साडी भेटेल आणि खास करून इथं म्हणजे भरपूर अवेलेबल कलर एकदम अवेलेबल आहेत आणि तुमच्या मनपसंतीनुसार तुम्हाला भेटणार आहेत. मी खास नाशिकवरून इथे साडी घेण्यासाठी येते इथं. कारण की ते म्हणजे आजपर्यंत मी जेव्हा पण आले साडी घेण्यासाठी, असं कधीच वाटलं नाही की माझ्या मनपसंतीनुसार मला साडी भेटलेली नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी एक हे करून यशांजली साडीला अवश्य भेट द्या. बस, तुम्हाला इथं कधीच असं निराशा जाणवणार नाही.
खरं तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी स्मॉल बिझनेसला सपोर्ट करणारे व्लॉग्स बनवणार आहे आणि ट्रस्ट मी मला खूप आनंद होत आहे हा व्लॉग बनवताना, कारण हा अगदी सक्सेसफुल झाला आहे आणि त्यांची जर्नी जेव्हा मी देखील ऐकली मला देखील खूप छान आणि इन्स्पायरिंग असं वाटलं आहे. प्रत्येक स्त्री ही आपल्या फॅमिलीसाठी खूप जास्त धडपड करत असते आणि सोबतच घरी राहून घर सांभाळून घरचा बिझनेस अर्थात साड्यांचा बिझनेस असो किंवा कुठलाही बिझनेस असो जेव्हा ती करते त्या गोष्टीची व्हॅल्यू खूप जास्त नेक्स्ट लेवल असते. तर प्रत्येक वुमेनने आपल्या आयुष्यात एकदा तरी स्मॉल बिझनेस करून बघायला हवा, कारण एक छोटीशी सुरुवात तुम्हाला आयुष्यात खूप जास्त यशस्वी बनवू शकते. आणि आज खरंच मला इन्स्पायरिंग वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? सो मंडळी, होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. मी असं ठरवलं की मी सगळ्या स्मॉल बिझनेसला सपोर्ट करणार आहे, सो दॅट मी ही ब्लॉग सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये मी स्मॉल बिझनेस सपोर्ट हब म्हणून एक छानसा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. सो आज आपण यशांजली साडी सेंटरमध्ये आलो होतो आणि आपला फर्स्ट छान असा प्रकल्प होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की नक्की कळवा. आणि महादेवाच्या आशीर्वादाने आजच्या आपल्या प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला हा प्रोग्राम किंवा हा जो ब्लॉग आहे नक्की आवडला असेल. So thank you so much, and please like, share, subscribe, keep supporting. Thank you.